विषय लांबचाही वेळ फार कमी आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला हा वैष्णव मेळा पुढे घेऊन जायचा आहे. तेव्हा वारकऱ्यांना खऱ्या अर्थानं संघटन करून जगद्गुरु संत तुकोबरायांची ही वारी ज्ञानोबरायांच्या समाधीनंतर 400 वर्षानंतर जगद्गुरु संत तुकोबराय ज्ञानोबरायांच्या चांदीच्या पादुका किंबहुना लाकडाच्या पादुका गळ्यात घालून वारीला जात होते. पण आमच्या वारीवर सुद्धा आघात केला, वाताहत केली, वारी लुटली, वारीचं मारहाण केली. या ठिकाणी तेव्हा जगद्गुरु संत तुकोबराय काय म्हणतात, रात्रंदिन महायुद्धाचा प्रसंग आंतरबाह्य आणि जनमन आम्हाला युद्ध करावं लागलं. यासाठी रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग महाराष्ट्रात मध्ये वारी लुटली, तुकोबरायांच्या वारीची वाताहत झाली म्हणून कोणी वारी द्यायला तयार नाही. तेव्हा राजा छत्रपती शिवरायांनी काय केलं, अरे आपले सगळे भालदार चोपदार, आता कीर्तनामध्ये चोपदार असतात ना, त्याच्या मनामध्ये थोडा विचार कराय, चोपदार आमचं कथा कीर्तन माळकरी टाळकरी हे लोक कशा करता. अरे ही जगद्गुरु संत तुकोबरायांना शिवरायांनी नाचना दिला, तो भाग वेगळा आहे, तिकडे जायचं नाही आपल्याला. पण जर कोणी आमच्या धर्मासाठी आडवं आलं, आमच्या भक्तीसाठी आडवं आलं, त्याचे तुकडे करून टाका. यासाठी या ठिकाणी भालदार चोपदार ठेकेदार छत्री आमदागिरी या सगळ्या शिवशाही थाटाची योजना केली. पुन्हा वारी जोमात सुरू झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले हजारो पैलवान, त्यांचा खुराक हत्ती घोडे पायदळ सगळे गाड्या नवा जमा घेऊन भक्ती रसाचा आनंद घेण्याकरता महाराष्ट्राच्या चोहोबाजूचे वारकरी गोळा झाले. प्रेम सावध होणे भजनी लागा आणि वारी हो माझ्या वारी समर्थशाली वैभवशाली कीर्तिशाली माणसं बरोबर घेतली, माणसं नाही वारकरी बरोबर घेतले, वारीचा आनंद लुटवला. पण तेव्हा पंढरपूर क्षेत्रामध्ये गेल्यानंतर औरंगजेब बादशाह घोड्यावर बसला. कहा आहे विठ्ठल का मंदिर, घोड्यावर सैल फौज फाटा मागे पुढे घेऊन टाप 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 टाप
माझ्या पांडुरंगाच्या मंदिरासमोर गेल्यानंतर त्याच्या डोळ्याला झोपडी दिसायची. अरे काय विठ्ठल का मंदिरात कुठे पांडुरंगाचं मंदिर जर मला दिसलं तर मी मूर्तीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करी, कळस फोडी. अरे वर चढा कुठे मंदिर, फोडा पाडा धरा तोडा. मंदिराचे कळस पाडले. आमच्या तुळजापूरच्या भगवान आदिमाता शक्ती का जिनं आमची तलवार, तिच्या हातातली तलवार दुष्टांचं निर्दलन करण्यासाठी भगवान ब्रह्माने दिलेली तलवार, ती तलवार माझ्या राजा शिवांना दान केली. पण ती तलवार मात्र आमच्या राजे गेल्यानंतर चौथे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या गादीवर राजे म्हणून विराजमान झाले. ते लहान होते वयाने. महाराष्ट्राला गादी रिकामी ठेवता येत नाही म्हणून चौथे छत्रपती शिवरायांची निर्मिती केली. आणि ज्या भवानी मातेने दुर्जनांचा संहार करण्यासाठी जी तलवार दिली, ती तलवार छत्रपती चौथ्या शिवाजी महाराजांच्या हस्ते व्हिक्टोरिया राणीला भेट दिली. अरे असं दृश्य पाप आपल्याच महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं हा भक्तीचा मळा फुलला. हे कशा करता? वाढावया सुख, वाढावया सुख, तलवार भवानीची अजूनही तिथं आहे. तिच्यामध्ये आधी शक्ती आहे, भवानीची शक्ती आहे. भवानीचा स्पर्श झाला, माझ्या राजांचा स्पर्श झाला. मला सांगण्याचा भावार्थ, बोलण्याचा विषय मतितार्थ एवढाच आहे की आमच्या छत्रपती शिवरायांच्या कृपेनं, जगद्गुरु संत तुकोबरायांच्या शक्तीनं, शिवराय भक्तीनं, शिवरायांच्या शक्तीनं आणि तुकोबरायांच्या भक्तीनं, शक्ती आणि भक्ती या दोन्हींचा संगम झाला. त्यामुळे तुम्ही आम्ही या सुखात येतो. त्यामुळं तुम्ही आम्ही वैभवात नांदतो, ऐश्वर्यात नांदतो, बंगल्यात नांदतो. नाही तर तुमच्या आमच्या जीवाचं सोन्यासारखं जीवन राख करण्यासाठी माणसं डोमकावळे टपून बसले. आपलं सुख हेरून घेण्यासाठी, आपलं वैभव हेरून घेण्यासाठी, आपली भक्ती हेरून घेण्यासाठी, आपलं ऐश्वर्य हेरून घेण्यासाठी, आपल्या खुर्च्या, आपलं पद हेरून घेण्यासाठी शेजारच्या देशातले लोक टपून येतात. त्यांचा सगळ्यांचा डोळा महाराष्ट्राच्या भक्तीवर आहे, आमच्या ज्ञानोबरायांच्या मंदिरावर आहे, समाधीवर आहे, आमच्या भगवान परमात्मा पांडुरंगावर आहे. अनेक तीर्थक्षेत्र हे आपल्या ऊर्जा आहे. हे मंदिर आपल्या ऊर्जा, आमच्यामध्ये ऊर्जा, भक्ती, शक्ती, ताकद निर्माण करतात. अदृष्ट शक्ती पळून जाते आणि आमच्यामध्ये दैवी शक्तीचा संचार करण्याचं काम समर्थ आप्पांसारखे महान संत ज्यांनी आपल्या जीवनावर पाणी सोडलं. सण म्हणा ना का वार म्हणा ना, आमुष्या म्हणा ना का पौर्णिमा म्हणा ना, रात्र म्हणा ना का दिवस म्हणा ना, गाडीवर आप्पा प्रत्येक साधकांच्या घरी येतात. जसा एखादी आई तिचा एकुलता एक मुलगा बाहेर जावा कुठं खेळायला आणि तिचं चित्त लागावं त्याच्यावर, माझा लेकरू, माझा बाबा, माझा सोन्या कधी येईल. आणि तो आल्याबरोबर तिची चाहूल तिला लागते, ती दोन्ही हात अशी करते, बाबा तू बरं आला. तसं आप्पा माऊली खरं अधिक वर्णन करण्यापेक्षा म्हणजे आई, म्हणजे आई, प म्हणजे पप्पा. आईचं आणि बापाचं प्रेम ज्या व्यक्तीने समाजाला दिलं वाटलं ते म्हणजे आप्पा. विठाला आईचं आणि बापाचं प्रेम, काहीला आई असते, काहीला बाप नसेल, काहीला आई नसेल. तुम्ही संत
प्रेमळ अशा सद्गुरू समर्थ आप्पांच्या माध्यमातून हा वारकरी वैष्णव मेळावा आज टीव्हीवर फार सुंदर सुंदर कीर्तन होतात, प्रवचन होतात, सगळ्यांच्या घरी टीव्ही आहेत. पण त्या कृपा करणार ते दूरदर्शन आहे, दुरून दर्शन आहे. इथं मात्र आपणचं पदस्पर्श दर्शन आहे की त्यांचा हात आपल्या मस्तकावर ठेवल्यानंतर आपल्या अनंत जन्माचं दुःख जातं. पहा तुम्ही आता हरिपाठामध्ये अरे आमच्या अंतःकरणातून अंतःकरणापासून देव भक्तांच्या भेटीचा हा सोहळा आहे. आणि हे भाग्य परमभाग्य या ठिकाणी आपलं काम धंदा दुकान उद्योग शेती कांदे व्यापार दाणे सगळं पुरं ढोरं सोडून या ठिकाणी कशा करता आलात की हा आनंद आम्हाला स्वर्गात नाही, हा आनंद आम्हाला कुठे नाही. तो आनंद संतांच्या साधूंच्या सहवासामध्ये आनंद आहे. तो आनंद मिळण्यासाठी खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये आश्रीभून हत्यासारखं हा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे कुमार